नमस्कार. पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हिरव्या मिरचीची झणझणीत देशी गवारीची भाजी. चला तर मग रेसिपी पाहूया. आज मी देशी गवारी तोडायला शेतामध्ये आलेली आहे. गवारीची शेंग स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये देशी गवारी घेतलेली आहे निवडून. गवारीची शेंग कढईमध्ये पसरून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घ्यायचं आहे. हलकेसे डाग पडेपर्यंत गवारी भाजून घ्यायची आहे. करपून द्यायची नाही. गवारीची शेंग अशी भाजून घेतल्यामुळे भाजीची चव खूप छान येते. कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1.5 चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घेतलेले आहेत. मोहरी घेतलेली आहे. ठेचलेला लसूण घेतलेला आहे. लसूण तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो घेतलेला आहे. कांदा ऑप्शनल आहे. आवडत असल्यास तुम्ही घेऊ शकता. हळद घेतलेली आहे 1/2 चमचा. धनिया पावडर घेतलेली आहे 1/2 चमचा. हिरव्या मिरचीचे मिक्सरमध्ये केलेले वाटण घेतलेले आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आहे. आपण आता भाजलेली गवारीची शेंग घेणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 10 मिनिटे गवारीची शेंगा आपण शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर आपण उघडून बघूया. शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतलेला आहे. आपण झाकण ठेवून आणखीन एक वाफ काढून घेणार आहोत. वाफ काढून झालेली आहे.
कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून. गवारीच्या भाजीचा सुगंध खूप छान येत आहे. हिरव्या मिरचीची झणझणीत देशी गवारीची शेंगाची भाजी आपली झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. गवारीच्या शेंगाची भाजी खूपच चविष्ट लागते. तुम्ही एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. गवारीची शेंग शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आपण आता ही गवारीच्या शेंगाची भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान भाजी आपली झालेली आहे. हिरव्या मिरचीची झणझणीत देशी गवारीची भाजी आपली झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. खूपच चविष्ट लागते भाजी ही भाजी मला सुद्धा खूप आवडते. देशी गवारीची शेंग असल्यामुळे भाजी खूपच चविष्ट झालेली आहे ही. आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.